नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉल येथे सिनेमॅक्स थिएटरमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, कथा, पटकथा व संवाद लेखक प्रवीण तरडे यांनी भेट देत प्रेक्षकांसोबत संवाद साधला। यावेळी चित्रपटाचे निर्माते कैलास वाणी हे देखील उपस्थित होते। चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या प्रेक्षकांचे प्रवीण तरडे यांनी मनापासून आभार मानले। नाशिकचं आणि देऊळबंदचं लय जवळचं नातं आहे। नाशिक शहराला वगळून देऊळबंद हा सिनेमाच होऊ शकत नाही, म्हणून दरवेळी 4-5 दिवस शूटिंग नाशिकमध्ये असतं। या सिनेमाचं पहिलाही सुपरहिट होता, हा तर ब्लॉकबस्टर ठरला। कदाचित याच्या मागं देऊळबंद 1 ज्या प्रेमाने लोकांनी पाहिलं 10 वर्ष, त्याचं हे यश आहे। म्हणून या चित्रपटाला एवढं सक्सेस मिळाला आणि मोहन जोशी, स्नेहल तरडे यांचा अप्रतिम अभिनय ही एक महत्त्वाची बाजू आहे। आत्ताच तुम्ही म्हटले आगामी काळात बी तुमचे काही चित्रपट याच 11 एपिसोड काहीतरी तयार होतात। नाही, ते हे निर्माते सांगतील, ते त्यांचा विषय बोला। आगामी काळात बी असं काही चित्रपटाच्या संदर्भात काही हो, ते निर्मात्यांनी घोषणा केली, ती बोलला तुम्ही। नमस्कार। देऊळबंद आपण टोटल 11 पार्ट करतोय। आता 2 आपले झालेले आहेत, आता तिसरा आपला ऑलरेडी डिक्लेअर झाला आहे, तो आत्मनिर्भर भारतवर आहे। देशातलं टॅलेंट परदेशात गेलं त्यांना आणण्यासाठी महाराज जाणार आहे। असे आम्ही टोटल देऊळबंद 11 पार्ट करतोय। या चित्रपटाचे जे काय उत्पन्न आहे ते शेतकऱ्यांच्या मुलांच्या कुटुंबासाठी काय? हो, मी देऊळबंद 2 म्हणजे रिलीज होण्याच्या अगोदरच हे डिक्लेअर केलं होतं की याच्यातनं जो काही नफा मिळणार आहे, कारण काय माझ्या बायकोची आणि मुलीची इच्छा होती आणि मुलाची इच्छा होती की मुलांचं शिक्षण होतं एखाद्या आत्महत्याग्रस्त फॅमिलीमध्ये, तर मुलींचं शिक्षण राहून जातं, तर ते मुलींसाठी आणि मुलांसाठी आपण ते सर्व डोनेशन देणार आहोत। शिक्षणासाठी देणार आहे। कोणाची मेसची फी असेल, कोणाची लायब्ररी फी असेल, कॉलेजची फी असेल, आपण त्याच्यासाठी देणार आहोत। म्हणजे यातलं कोणी जर उच्च शिक्षणासाठी जरी कुणाला जायचं असेल तर आमची तीही मदत करायची तयारी। ओके। नाशिककरांनी मराठी चित्रपटांना दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। थिएटरमध्ये उपस्थित चाहत्यांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधत चित्रपटाविषयीच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। यावेळी अनेक चाहत्यांनी प्रवीण तरडे यांच्यासोबत सेल्फी आणि व्हिडिओ काढण्याची संधी साधली। तरडे यांनी देखील चाहत्यांच्या विनंत्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्वांसोबत फोटो आणि व्हिडिओ शूट केलं। यामुळे सिनेमॅक्स परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। नाशिककरांचं प्रेम आणि पाठिंबा यामुळेच मराठी चित्रपटसृष्टी अधिक सक्षम होत असल्याचं सांगत प्रवीण तरडे यांनी उपस्थित प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आभार मानले। त्यांच्या भेटीमुळे चित्रपटप्रेमींमध्ये विशेष उत्साह बघायला मिळाला। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।